धक्का देऊ का मामा? गाडी बंद झाली तुमची. चायला ही आडवी बंद व्हायला पाहिजे होती. मामा टोचन दुख मागून टोचन देऊ का? चलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे का छोट्याशा ब्लॉग मध्ये. लोक असं कसं माहिती का, आपण निघतो तो बिना आंघोळीत निघतो कुठं. आणि आम्हाला ना ही बिल्डिंग पाहून डायरेक्ट आश्चर्यचकित वाटतंय की आमचं संभाजीनगर आता 5 वर्षात किती पुढे जाणार आहे. पुढे तसं आहेच म्हणा, पण तरी अजून किती पुढे जाणार आहे. कारण हे बिल्डिंग लय खतरनाक बनणार आहे आणि पुढे असं म्हणते की मॉल बनणार आहे. हे आपला फ्लॅट घेऊन ठेवले इथे एक. म्हणलं एक फ्लॅट घ्यावाच लागतंय. आपल्या सगळ्यात मोठ्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट घ्यावाच लागतं. ऋषी तुला माहित झालं का, नवीन लोकेशन अनलॉक झालं आपलं हे वनट्री. छोटा वनट्री पाहिला का? छोटा वनट्री. तो वनट्री नाही पाहिलं का? पाहिला आपल्या इकडं कुठंतरी साताऱ्याकडे वाटतं. लय मजा आली भाई पाहून, लय भारी. याच्यावर भारी दिले पहिलं. आता चाललं आमचं थोडं एक काम आहे, त्यासाठी बिना आंघोळीच नाही गेले. कारण मी थोडं बसेल होतो, तेवढं दृश्य आला बॅग घेऊन. तेव्हा दृश्य आला बॅग घेऊन आणि लगेच निघलोय थोडस एक शोरूमला. शोरूम लगेच घरी नाही, घरी काय सांगता नाही पण मग गेलो तर आंघोळ घुमलो मारून वापस बाहेर आहे. बाकी काय विषय नाही, भेटतो बरं. पहिलं आम्हाला कामामध्ये कळलंच नाही की किती वाजले. डायरेक्ट टाइम पाहिलं तर डायरेक्ट 6 वाजेल आणि वातावरण बी असं व्हायले की कंटिन्यू असं वाटतं की डायरेक्ट 7 वाजले. आम्हाला पहिले वाटलं की वाजला अजून थोडेफार जास्त टाइम झाला असं, पण पाहिलं 6 वाजले. म्हणजे टाइम तर रिपारिप जाऊ लागला, काय विषय नाही. आता निघलोय घराकडे. आता डायरेक्ट आंघोळ फिंगोळ करून रात्री बाहेर निघणार आहे. असे बसवाले लोक मस्त टाकते कुठं बी गाडी, तर मग थोडं मजा नाही. गाडी चालू आहे ना वाटतं आम्हाला. गाडी चालू आहे. थांब थांब मामा पैसे थांब. मामा धक्का देऊ का मामा? गाडी बंद झाली तुमची. गाडी बंद झालेली मामाची. वॅगनर बी आड केले. चल चल. आमच्या शहराची परिस्थिती बॅक साइड ला बघून घ्या. बंद झाले. चायला ही आडवी बंद व्हायला पाहिजे होती. मामा टोचन दुख मागून टोचन देऊ का? चल भाई अपना हो गया ना. ओए कंपनी रे बाबा, टॅक्सी नाही करत जाणार. थांबा भाई लोक, थांबा थांबा थांबा. भेटतो भाई लोक थोड्या वेळात. वातावरण पाहतो पर्यंत. अरे भाई चल झालं काय? मजा अच्छा. अरे मामाचा ओके झाला वाटतं. अरे वातावरण पाहतो रे वातावरण. अरे भाई किशोर सोबत किशोर सोबत काय चाललं? काही नाही. अरे ते डचकलं किशोर, डचका लागायला. अरे भैया भलो थोडी इकडे आलो होतो. अण्णा भेटले. त्यावेळेस अण्णा भेटले. अण्णाचा ब्लॉग वायरल होतो बरं. हे बा अण्णा भेटले आपले. 300च्या पारच जातो कधी. अण्णा भेटेले. अण्णा भेटले. अण्णा दोन अण्णा शब्द बोल, 2 शब्द बोल. बोल ना अण्णा. एक स्माइल बी, एक स्माइल केली तो. स्माइल जरी केली ना अण्णा, तो तर काही विषय नाही. आज अरे स्माइल लाईक करा, फॉलो करा म्हण. लाईक करा, फॉलो करा. वा भावाला. माझ्या भावाला. अरे काय करतो ना. अण्णा हसला. अण्णा तू हसू नको, पोरं घाबरते. यस घाबरला वाटतं. अण्णाकडे घे. सगळ्यांना विनंती म्हणा, माझ्या भावाला लाईक करा. सगळ्याला विनंती आहे, माझ्या भावाला लाईक करा. ती पुढी पडत थोडं. व्हायरल करून टाका ना. आता वारलं अण्णा, वारलं अण्णा, वारले आता. अण्णा व्हायरल. विलन स्माइल.
और आप डायलॉग दो. उद्या फेमस ब्लॉग उद्या फेमस आहे एकदा. म्हणे रे बाप्पा तू पाडणार आहे मला. मग आता दे बाई एक पहिलं नाही टाकलं ना. पहिलं सिटी वर चाललोय आणि मोकार गाडी पोहू लागलाय. काय बोला भाई आता दोनदा तीनदा वाजलोय. नहीं तो होगा नहीं तो होता मग कार्यक्रम. मैं डालूंगा ईएम बीएम से बीएम करे बात बात साथ साथ खाली करे रात रात. कसं माहिती का चिल मध्ये दिल रात्री फिरत राहा मोकार फिरत राहा. दूध आणायला आम्ही चाललो दूध काढायला दूध आणायला. इकडं काही चांगलं दूध भेटत नाही आम्हाला आजकाल म्हटलं सिक्कीम चांगलं नाही भेटा ना आता. मस्त एक नंबर आणतो दूध. त्या दुधावर जाड सही येते असं दूध आणायला चाललोय आम्ही. जाड सही आली ते फक्त एका जागी भेटतं. ते फक्त एका जागी भेटतं. तुम्ही ब्लॉग मध्ये बघा हा. तुम्ही पण दूध आणू शकते तिकडं. खूप चांगलं प्युअर दूध भेटतं तिकडं. अरे यार. काय विषय